आत्ता महाराष्ट्रात जे वातावरण सुरू आहे किंवा अत्याचारांचं प्रमाण वाढते, या प्रमाणावर किंवा या परिस्थितीवर दाखले देताना अनेक जण बोलतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे कानून कायदे जर आत्ता अंमलात असते तर नक्कीच या नराधमांना योग्य ती शिक्षा होऊन या गोष्टींवर आळा बसला असता. पण हा विचार करताना एकदा कुठेतरी ही कविता जी माझ्या नजरेत आली आहे ती परिपूर्ण वाटते की जर छत्रपती शिवाजी महाराजच एखाद्या स्त्रीच्या पुढे उभी राहतील तेव्हा ती स्त्री तिची व्यथा म्हणून काय बोलेल. स्त्रीची व्यथा. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. नाही सॉरी मला करता येणार नाही मुजरा. मला करता येणार नाही मुजरा. खरं मी मुजरा करायला खाली वाकेल आणि माझ्यावर पडतील दरिंद्यांच्या नजरा. ऐकताना थोडं खटकेल वाटेल राज्यात चाललंय तरी काय. ऐकताना थोडं खटकेल वाटेल राज्यात चाललंय तरी काय. पण दुर्दैवाने राज्यात नाही सुरक्षित कोणाची बहीण, मुलगी आणि माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना बघावं लागतं. एक आला तर नक्कीच लढू, पण झुंडीपुढे नमावंच लागतं. नराधम उपभोगतातच नंतर जीवानिशीही मारतात. शिक्षा व्हायचं तर लांबच, फक्त कॅन्डल लाईट चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्याय मागायलाच लागतात.